सगळ्यात मोठा AI इव्हेंट मुंबई टेक वीक हा मुंबईमध्ये पार पडला। या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगले अनाउन्समेंट आम्ही केलेले आहेत। सगळ्यात पहिले आम्ही मेटा सोबत एक करार केलाय ज्यात व्हॉट्सॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे। म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील। मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सॲपवर आणलं आमच्या लक्षात आलं की 50% जास्त लोक व्हॉट्सॲपवर तिकीट खरेदी करतायत आणि म्हणूनच व्हॉट्सॲप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे। 500 सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील। एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे। आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सॲप वापरतो आहे। आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही आहे। हे सगळं व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल। हा एक पहिला महत्त्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे। दुसरी महत्त्वाची अनाउन्समेंट अशी आहे की आज NPCI ज्यांनी UPI तयार केलेला आहे, जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला, ज्याला 80 देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे, अशा NPCIचं ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत। मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाउन्समेंट आहे की NPCIचं ग्लोबल हब किंवा त्यांचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे। यासोबत एक मेकॅन्झीचा रिपोर्ट आम्ही आज अनवील केलेला आहे। मेकॅन्झीच्या रिपोर्टने आज हे अधोरेखित केलं आहे की टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात, स्टार्टअपच्या क्षेत्रात आणि टेक लेड स्टार्टअपच्या क्षेत्रात महाराष्ट्रच नंबर 1 आहे आणि 2035 पर्यंत महाराष्ट्र ग्लोबल लीडर होऊ शकतो किंवा मुंबई हा ग्लोबल लीडर होऊ शकतो। अशा प्रकारचा हा मेकॅन्झीचा रिपोर्ट हा देखील आज जो आहे तो आम्ही अनवील केलेला आहे। यासोबत मुंबई ही ऑन्ट्रप्रेन्युअर्स सिटी आहे। बिझनेसेस मुंबईत तयार झाले आहेत, बिझनेसमन मुंबईत तयार झाले आहेत। या प्रत्येकाची एक कथा आहे आणि म्हणून एक ऑन्ट्रप्रेन्युअर्स म्युझियम हे देखील तयार करण्याचा निर्णय हा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। त्याचीही अनाउन्समेंट आज आम्ही केलेली आहे। त्यामुळे एकूणच या टेकवीकच्या निमित्ताने आणि शेवटची एक अनाउन्समेंट इनोव्हेशन सिटीच्या संदर्भात जी आम्ही ऑलरेडी घोषित केलेली आहे त्या संदर्भात टीम म्हणजे टेक ऑन्ट्रप्रेन्युअर्स असोसिएशन ऑफ मुंबई यांच्यासोबत आम्ही एक करार केलेला आहे। हे जे असोसिएशन आहे, या असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सची एकूण टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातली जर नेटवर्थ आपण बघितली तर ती जवळपास $60 बिलियन आहे। त्यामुळे अशा प्रकारचे सगळे लोक या पूर्ण आपल्या ज्या इनोव्हेशन सिटी आहे या इनोव्हेशन सिटीमध्ये ते स्वतः त्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि त्याच्या फ्रेमवर्कमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत। त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राकरता प्रचंड महत्त्वाचा अशा प्रकारचा इव्हेंट या ठिकाणी तयार झालेला आहे। आज मुंबई में मुंबई टेक वीक के नाम से एशिया का सबसे बड़ा AI इवेंट हमने होस्ट किया। टीम टेक एंटरप्रेन्योर्स एसोसिएशन ऑफ मुंबई और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने मिलकर इसको यहाँ पर आयोजित किया और देश भर से 8000 से भी ज़्यादा टेक एंटरप्रेन्योर्स ये इस इवेंट में सम्मिलित हुए।